नमस्कार मित्रांनो, काहीच दिवसात श्रावण महिना चालू होणार आहे आणि तुम्हीही शंभूनाथाला खुलवर दूध वाहण्याची तयारीत लागलेले आहात. म्हणूनच मी हे तुमच्यासाठी कथा घेऊन आलेली आहे, खुलवर दूध. माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल आणि शेजारच्याच बेलायकनवर क्लिकसुद्धा करून घ्याल, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. ओम नमः शिवाय. आटपाट नगरात मोठा शिवभक्त राजा होता. त्याच्या मनात आलं, आपल्या महादेवाचा गाभारा दुधानं भरावा. पण हे कसं घडेल याबद्दल त्याला चिंता पडली. प्रधानानं युक्ती सांगितली, दवंडी पिटली. गावातल्या सर्व माणसांनी आपल्या घरचं सगळं दूध घेऊन दर सोमवारी महादेवाच्या देवळी पूजेला यावं. राजाची आज्ञा. सर्व माणसांनी घाबरून घरात दूध ठेवलं नाही, वासरांना पाजलं नाही, मुलांना दिलं नाही. सगळं दूध देवळात नेलं. गावाचे दूध गाभारात पडलं. तरी देवाचा गाभारा भरला नाही. पण दुपारी चमत्कार झाला. एका म्हातारीने घरचं कामकाज आटपलं, मुलाबाळांना खाऊ घातलं, लेकी सुनांना नाऊ घातलं, गाई वासरांना चारा घातला, त्यांचा आत्मा शांत केला. आपल्या जीवाचं सार्थक व्हावे म्हणून गंध, फूल, अक्षता, बेल आणि खुलभर दूध घेऊन देवळात आली. मनोभावे पूजा केली. थोडं दूध नैवेद्याला ठेवलं. देवाची प्रार्थना केली. जय शंभो महादेवा, राजानं पुष्कळ दूध तुझ्या गाभाऱ्यात घातलं, पण तुझा गाभारा भरला नाही. माझ्या खुलवर दुधानं भरणार नाही, पण मी भक्तिभावाने अर्पण करते, असं म्हणून राहिलेलं दूध गाभारी अर्पण केलं व घरी निघाली. इकडे चमत्कार झाला. म्हातारी परतल्यावर गाभारा भरून गेला. हे गुरुवान पाहिलं, राजाला कळवलं, परंतु काही केल्या पत्ता लागेना. दुसऱ्या सोमवारी राजानं शिपाई देवळात बसवले, तरीही शोध लागला नाही. चमत्कारही असाच झाला. तिसऱ्या सोमवारी राजा बसला. म्हातारीच्या वेळेस गाभारा भरला. राजानं म्हातारीला विचारलं. अभय देताच तिनं कारण सांगितलं. तुझ्या आज्ञेनं काय झालं? वासरांचे, मुलांचे आत्मे तडमडले. मोठ्या माणसाचे हाय हाय माती आले. हे देवाला आवडत नाही, म्हणून गाभारा भरत नाही. यावर काय युक्ती करावी? मुलावासरांना दूध पाजावं, घरोघरी सगळ्यांनी आनंद करावा, देवाला भक्तीनं पंचामृतानं स्नान घालावं, दुधाचा नैवेद्य दाखवावा, म्हणजे देवाचा गाभारा भरेल, देव संतुष्ट होईल. राजानं गावात दवंडी पिटवली. चौथ्या सोमवारी राजानं पूजा केली. मुलाबाळांना, गाई वासरांना दूध ठेवून उरलेलं दूध देवाला वाहिलं. हात जोडून प्रार्थना केली. डोळे उघडून पाहतात तो देवाचा गाभारा भरून आला. राजाला आनंद झाला. म्हातारीनं इनाम दिलं. लेकी सुना घेऊन म्हातारी मोठ्या सुख समाधानं नांदू लागली. तर मग मित्रांनो, काही दिवसातच आपला श्रावण महिना चालू होणार आहे. तुम्ही हे कहाणी ऐकून नक्कीच विचार केला असेल की तुम्हाला या श्रावण महिन्यात काय करायचं आहे. कथा ही काल्पनिक आहे, पण ही आपल्याला मोठी शिक देऊन जाते. ती म्हणजे माणसाने माणसाप्रमाणेच वागलं पाहिजे आणि दुसऱ्यालाही माणूस समजूनच त्यांच्यासोबत वर्तणूक केली पाहिजे. त्याचे दुःख सुख काय आहे ते समजून घेतलं पाहिजे. तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो, तर नक्की सबस्क्राईब करा, कारण मी तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत असते. तुम्हाला असेच माझे नवीन व्हिडिओ पाहायला आवडतील तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलायकॉनवर प्रेससुद्धा कराल आणि कमेंट्समध्ये ओम नमः शिवाय जरूर लिहाल. धन्यवाद.